सोहम, काय रे तू कुठे चाललायस सकाळी सकाळी? काही बोललाही नाहीस मला. डोंट वरी, अभिज किचनला चाललोय मी. अभिज किचनला? तू तू विसरलायस का आपण ते काल सरांना हँडओव्हर केलंय? तू का चाललायस तिथे? आणि आपण लीगली दिलं ना त्यांना? ते लीगली दिलं तरी पण जाऊन भेटू नाही का शकत सरांना? ऑफकोर्स जाऊ शकतोस, फक्त म्हणजे असं काही स्पेसिफिक कारणामुळे चाललायस का काय? हो का, मी म्हटलं मी जरा त्यांना भेटतो, त्यांच्याशी बोलून घेतो. ऍक्च्युली मला त्यांचा गायडन्स हवाय, त्यांच्या हाताखाली काम करायचंय. स्वतःचं काहीतरी करण्याआधी म्हटलं एकदा त्यांना भेटून घेतलेलं बरं आहे. रिअली? आय एम सो प्राऊड ऑफ यू सोहम. खूप छान डिसिजन आहे हा. तुला खरं सांगू का, आता 2 दिवस तू सापडत नव्हतास तेव्हा मला तर काहीच सुधरत नव्हतं माहितीये का. पण मला अभिजित सरांनी 1 मिनिटही एकटं नाही सोडला. मी तुला शोधत वेड्यासारखी जिथे फिरत होते, जिथे जात होते, तिथे प्रत्येक ठिकाणी ते माझ्या बरोबर होते. आणि जर ते त्यावेळी माझ्या बरोबर उभे नसते ना, तर मी हँडलच करू शकले नसते, काही मी सस्टेनच झाले नसते या सिच्युएशन मध्ये. मेड अ राईट डिसिजन. खूप आवडलं मला. ऑल द बेस्ट. थँक्यू. काय ना, त्यांची विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे. कुठलीही सिच्युएशन एकदम सहज हँडल करतात ते. आणि आता या परिस्थितीतून मला तेच बाहेर काढू शकतील. एक्झॅक्टली. तुला मी कालच म्हणालो ना, ते काटेकोर आला होता रेस्टॉरंट मध्ये. मला ऐकूनही डोक्यात गेलं होतं ते सगळं. म्हणजे तिकडे दुसरा कुठलाही माणूस असता, स्पेशली कुठलाही नवरा, अरे तू असतास, तू सहन केलं असतंस. आय एम सो शुअर कुठल्याही माणसाने ना हात उगारला असता, त्याला उलट सुलट बोलून हाकलून दिलं असतं. तू सांगितलंस मला की सरांनी ते इतकं छान हँडल केलं, म्हणजे त्याला कळूही दिलं नाही, त्याचा अपमानही केला आणि शांतपणे त्याला हकलवून दिलं. ते काहीतरी वेगळेच आहेत ना रे अभिजित सर. मला आजोबांना नाश्ता द्यायचा आहे, तू जा सावकाश जा. चल. हो, अभिजित सर प्रत्येक सिच्युएशन स्मार्टली हँडल करतात आणि हेच मला त्यांच्याकडून शिकायचंय. आणि त्या काटेकोरचा काटा काढायचा आहे. अहो का हो? हे घ्या, हा घ्या तुमचा रुमाल. थँक्यू. हा माझा रुमाल. थांबा थांबा. हे घ्या, ह्यात तुमचा डब्बा आहे, ही तुमची पाण्याची बाटली, ही माझी पाण्याची बाटली. ह्या तुझ्या किल्ल्या, या माझ्या किल्ल्या, हे तुझं पाकिट. बरं झालं, मी विसरत होते हो. अन्नपूर्णामध्ये पदार्थ करताना काही विसरू नकोस, नाही तर कस्टमर वैतागतील. आमच्या अन्नपूर्णामध्ये कस्टमर नाही आहेत, सगळी आपली माणसं येतात. त्यामुळे थोडंसं काही चुकलं माकलं ना तर कोणी रागवत नाही, सांभाळून घेतात. हा, आता तुमच्या अभिज किचन सारख्या मोठ्या हॉटेलमध्ये असं घडत असेल तर माहित नाही बाई. आमच्या मोठ्या हॉटेलमध्ये सगळं प्रमाण ठरलेलं असतं. मसाले सुद्धा मोजून मापून वापरतो, त्यामुळे कुठलाही पदार्थ बिघडण्याची शक्यताच नसते मुळी. आता खाली दिमतीला 10-20 माणसं आहेत ना, मग कशाला बिघडतील पदार्थ. पण काही म्हणा, आमच्या चिमटी आणि मुठीच्या मापाची सर त्या काट्या चमच्याला नाही. चला, उशीर होईल. वहिनी, yesterday some saman finish. No sugar, no poha, no rava. Customer wants pohe, rava. Customers will shout. कस्टमर येतात वाटतं अन्नपूर्णामध्ये. मला वाटलं फक्त आपली माणसं येतात की काय. काय रे मंग्या, तू पण आग लागली की धावपळ करतोस का? आणि काही हरकत नाही, काही गोष्टी नसतील तर. कोंड्याचा मांडा करणारे बायका होता मी, करेन काहीतरी युक्ती. करताय कशाला कोंड्याचा मांडा? मला दे की लिस्ट. मी नाहीतरी अभिज किचन साठी सामान मागवणारच आहे. अन्नपूर्णासाठी मागवू शकतो बरं का. थँक्यू बॉस. मंग्या, ह्या किल्ल्या घे तू आणि मधू, पुढे वा, मी येतेच. होय. ओके बॉस. ओके बॉस. जमणार आहे का तुम्हाला आता अन्नपूर्णासाठी काम करायला? नाही म्हणजे तुम्ही सामान आणाल तर त्याचे पैसे दे ना तुम्हाला मी, पण वेळ मिळेल का तुम्हाला? हा, काढावं लागेल, खाल्ल्या मिठाला जागावं लागेल. चला 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 चला. उशीर होतोय. हा घे तुझा मोबाईल. तुमचा घेतलात हा का? माझा मोबाईल. पिशवी विसरू नका. नाही विसरत आहे. चला या, चल. मी कुलूप घेतलंय. घेतलं. या या, चल. दरवाजा घेऊन. हो, हात काढ, हात काढ. मी येऊ का तुला अन्नपूर्णाला सोडायला? नाही नको,
तुम्ही जा तुमच्या अभिज किचनला. उशीर होईल ना तुम्हाला. जाईन मी. बा ऑल द बेस्ट अन्नपूर्णाच्या मालकीनबाई. आणि तुम्हालाही ऑल द बेस्ट अभिज किचनचे मालक. या. अरे देवा, ही सगळी कामं आसावर येते तुझ्याकडूनच करून घेते का? बरं, ती निवांत येत असणार, मालकीणबाई येत ना. नाही काय सगळी कामं वहिनीच करतात, मी आपल्या हाताखाली करते. अगं असं तुला वाटतं? आसावरी ताईला सवयच आहे गोड गोड बोलून सगळ्यांकडून कामं करून घ्यायची. तू पगार वाढवून माग. ओ माय गॉड, किती त्रास होतोय शेंगदाणे सोलताना. हाताची त्वचा सोलवटली गेली अगदी. आई ग, आई ग, आई ग. ए हे घे, दिलेलंच माझ्या. ए काय ग ताई, काल अभिजित राजे अभिज किचनला परत गेले म्हणे. आम्हाला नाही बोलवलं, आम्ही आलो असतो ना फर्स्ट डे सेलिब्रेट करायला. अगं बरं झालं प्रज्ञा तू आली नाहीस. तुला तो काटेकोर आठवतोय, तो घाणेरडा माणूस, तो आला होता तिथे. शी काय ती त्याची घाणेरडी नजर. अगं हो आठवलं ना, खूप घाणेरडा माणूस आहे ग. त्याच्या समोर तो उभं पण राहत नाही. तुलाही जाणवली ना त्याची घाणेरडी नजर? जाणवली ना, पण काय करणार, मला सोनं मिळणार आहे ना. वहिनी सामान केम, यू कम आउट. अगं बाई सामान आलं का? आलं का सामान? हा. बरं झालं बाई. पोहे हवे होते मला. बघू बघू. हा हे घे पंग्या, हे घे, हे पोहे बरोबर आहेत आपले. हे साखर, हा घे रवा. अगं बाई हे काय आहे? अरे हे काय? हे नूडल. हे घे हे. अगं बाई जांभळा कोबी. आपण जांभळा कोबी सांगितला होता का? नाही ना. बरं मग हे काय आहे? एवढा हा काय आहे रे? पास्ता वाटतं ना. आपण मागवलं होतं का एवढा? नाही. काय काय याच्यामध्ये? बाप रे. आणि हे मिरची आपण मागितली होती का? ढोबरी मिरची लाल पिवळी. नो नो. आणि काय काय दिसतं, बरंच काय काय आहे. बापरे, किती महाग महाग वस्तू आहेत. अरे भैया तुमको चुकी का लिस्ट मिला है. ये सब हे हमको नहीं मांगता. पोहा, रवा, साखर, फक्त इतनाच हवा था. याला कळतंय का रे मी काय बोलते ती? कळ्या क्या तुमको मैं क्या बोलती हूँ? अहो ताई मराठीत बोला की, मी मराठीच आहे. अगं बाई हो का, मग आधी सांगायचं ना. आता ह्याला सगळं मराठीत समजावून सांगावं लागेल नाही मला. नॉट आवर सामान, दिस इज अभिज किचन सामान. इकडे सगळे मराठी सोडून इतर भाषेतच बोलतात वाटतं. अरे बाबा हे अभिज किचनचं सामान आहे ना, तिकडे घेऊन जा, त्यांना दे. अहो पण सरांनी मला इकडे पोहोचवायला सांगितलं, म्हणून मी सगळं सामान इकडे घेऊन आलो. हो पण आता तुझे सर अभिज किचनला असतात ना, आता इथे नसतात अन्नपूर्णाला. आता हे सगळं वेगळं वेगळं झालंय. घेऊन जा. नाही थांब, एक मिनिट थांब, मी आलेच. हा काय भांडण झाले? नो नो नो, दिस इज नेहमीच. नो टेन्शन, नो टेन्शन. ओके, नो प्रॉब्लेम. इट्स व्हेरी क्लीन. एक मिनिट हा. येस. नाही थांब.
हे अभिजित सरांना दे, हा, न विसरता. जा, घेऊन जा. हा, चला आपण आत नेऊया. हो द्या. राहू दे राहू दे. हे काय तुमचा डब्बा वहिनीने दिलाय. अरे वा. विश्वास, येस हे आपल्या स्टोर रूम मध्ये. अहो साहेब एकदा बघून तरी घ्या. अरे तू काय चुकणार आहेस का? इतकी वर्ष सामान देतोस तू आमच्या रेस्टॉरंट साठी. मग बरे बरे येऊ मी. ये चल. हा 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 हा. वाह 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 वाह. काय मिळालं का तुमचं महागडं सामान? मिळालं मिळालं. महागडं सामानही मिळालं आणि त्याहीपेक्षा मौल्यवान माझा खाऊ पण मिळाला. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. मी जस्ट शिरा टेस्ट केला आणि तुझा फोन आलाय. काय मस्त झालाय शिरा. खरंच आवडला का? अरे म्हणजे काय, मी तर आता ठरवलंय अभिज किचनचं सगळं सामान वाया अन्नपूर्णाच मागवायचं. म्हणजे मला माझ्या बायकोच्या हातचा प्रेमाचा डबा मिळेल ना. म्हणजे तर एरवी काय डबा देत नाही का हो तुम्हाला मी? वेळ मिळाला हवा ना तुला. आता महिला उद्योजिका असावरी राजे आहात तुम्ही. काय आहे, अन्नपूर्णा आमचं अजून छोटस आहे ना. तुमच्या अभिज किचन इतकं मोठं व्हायला वेळ लागेल ना अजून. चिडवताय ना मुद्दामून मला? गंमत केली ग. शेवटी अभिज किचन मध्ये डबा कुठून आला? अन्नपूर्णा मधून. म्हणजे मोठं कोण झालं, अभिज किचन की अन्नपूर्णा? बरं बरं, उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका मला. बस करा आता. सर पेस्ट्री. एक मिनिट. चला, मलाही खूप कामं करायची, तुम्हालाही कामं करायची. ठेवा फोन. ओके बाय. येस थँक्यू. सर खूप मस्त झालाय हा पिझ्झा. थँक्यू. हे माझ्याकडून कॉम्प्लिमेंटरी. ओ माय गॉड, अभिजित राजे सरांकडून मला कॉम्प्लिमेंटरी पेस्ट्री मिळाली. सर प्लीज प्लीज एक्सेप्ट. आई तू पण ये ना. शुअर. थँक्यू सर. एन्जॉय. वेलकम. सर या शुअर. थँक्यू सर. सर एक सेल्फी प्लीज. या. थँक्यू. प्लीज एन्जॉय. थँक्यू. हॅलो हॅलो बोबडे सर, कुठे? काय हवंय तुम्हाला? पेस्ट्री हवी आहे, पिझ्झा हवाय, क्रीम रूल हवाय, बर्गर हवाय का काय हवंय? मी सोहम आहे, तू मला कुठे मेन्यू सांगतेस? आय नो यू सोहम सर, पण आता ओळख दाखवून इथे डिस्काउंट मिळणार नाही तुम्हाला. नाही मी खायला नाही आलो इकडे. तुम्ही खायला नाही आला? पण तुम्ही तर इथे ओनर नाही आहात ना. अभिजित राजे ओनर आहेत इथले. तुम्ही ते कस्टमर म्हणूनच येणार ना. नाही मी भेटायला आलोय सरांना. सरांना भेटायला आलात तुम्ही? सॉरी हा, पण आमचे सर ना खूप बिझी असतात. तुमच्याकडे अपॉइंटमेंट आहे का त्यांची? नाही अपॉइंटमेंट नाहीये, मला 5 मिनिटं भेटायचं होतं. 5 मिनिटं भेटायचंय का? ओके. आता तुम्ही आमचे प्रिव्हियस ओनर होतात ना, म्हणून मी तुम्हाला अलाउ करते भेटायला सरांना. नाहीतर आमचे सर अपॉइंटमेंट असल्याशिवाय कुणालाच भेटत नाहीत. अरे सोहम, कधी आलास? ये आती. मी गंमत केली सरांची.
बोल 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 सोहम. तुम्हाला असं बघून खूप बरं वाटतंय. तसं काय नाही रे, माणूस तोच असतो, आवडतं काम करत असला ना की जरा आनंदात दिसतो. बोल बोल, तू काय म्हणतोस बोल. अभिज किचन परत घ्यायला आलेलं नाहीस ना? हे बघे, सर्व करताना थोडंसं लेमन झेस्ट घ्या. ओके. थांब 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 थांब. घेऊन जा. बोल 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 बोल. नाही म्हणजे आसावरी बद्दल बोलायचं आहे ना, टेन्शन घेऊ नकोस रे. शेवटी आई आहे तुझी ती. तू किती हट्टीपणा केला होता आठवतोय ना, मग ती पण थोडा हट्टीपणा करते असं समज. तिला थोडा वेळ लागेल सगळं विसरायला. ओके. हो ते आहेच. एवढं मनाला लावून घेऊ नकोस रे. घरातले प्रॉब्लेम्स आहेत, घरातच सॉल्व्ह करायचे. इथे कोणी शत्रू नाही, सगळी आपलीच माणसं आहेत नाही का? सर टेबल नंबर 5 ची ऑर्डर. हा काय थांब थांब थांब. ही 5 नंबरची ऑर्डर घे मग. विश्वास विश्वास. काय सर, माझं नाव पण विसरलं. अरे नाही रे, ते याची अन्नपूर्णाची सवय झाली नाही, जायला थोडा वेळ लागेल. हा तर मी काय म्हणत होतो, टेन्शन घ्यायचं नाही, मनातलं शेअर करायला शिक. ओके. अरे वाटलं की गोष्टी सोप्या होतात. ओ माय गॉड. अरे माझ्या पोरांचं म्हणणं तुझ्यासारखंच डोकं गरम आहे. ते मला म्हणताय की रेकॉर्डिंग डिलीट करायची नाही म्हणून व्हायरल करायची आहे त्यांना. हो नो, मॅडीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला की काय? हा त्यांना कळेल माझ्या हातून खून झालाय. सोहम सर, तुम्ही कुठे चाललात? कुठे नाही सर सर हा व्हिडिओ बघा ना. मी काही नाही केलंय. नाही नाही मी काही नाही केलं. मी काही नाही केलंय. और कसला भारी व्हिडिओ हा. आफ्रिकेतल्या जंगलातला वाटतोय. काय कुठे कुठे धापा टाकत कुठे चाललायस? मला जाऊ दे शुभ्रा. असा बराच जाऊ देईन मी तुला. म्हणजे कळेल, इकडे ये. शुभ्रा ऐक ना, मला जाऊ दे. कोणीही कुठेही जाणार नाहीये, कारण आज संध्याकाळी आपलं संपूर्ण कुटुंब म्हणजेच तू, मी, सर आणि आई, आपण चौघही आईस्क्रीम खायला बाहेर जाणार आहोत. आणि हा प्लॅन माझा बनलेला आहे. अरे वा, चला तर मग. आई, अरे अभिज किचनचे साक्षात अभिजित राजे आज इकडे आमच्याकडे. अलभ्य लाभ. कसं काय? काय करणार, अभिज किचनला यायला लोक काचकूच करतात. आपल्या माणसांची आपुलकी दुसरं काय. बरं ते जाऊ दे, आपण तुम्ही दोघं कसे काय अचानक इकडे? तुम्हाला घेऊन जायला आलोय. आज आपण चौघही बाहेर चाललोय फिरायला. आपण सगळ्यांनी एकत्र फिरायचं, मज्जा करायची आणि आईस्क्रीम खाऊन परत यायचं. अगो मला शक्य नाहीये ग. मधू, अरे देवा, ही काय करते इथे? अगं मी आसावरी ताईकडून रेसिपी शिकायला आली आहे. बर आई, चला निघूया. मला नाही जमायचं ग शुभ्रा. केवढी माणसं आलेत बघितली ना, सारखं सारखं कसं मधुवरती मंग्यावरती टाकून येऊ ना मी. तुम्ही जा, मजा करा, पण थांबा, आधी तुमच्यासाठी काहीतरी मस्त खायला करून आणते मी. हं